अनेक कागदपत्रे आता समोर आली आहेत, ज्यामुळे हे सिद्ध झाले आहे की 1895 मध्ये एका भारतीय वैज्ञानिकाने विमानाचा फॉर्म्युला शोधून काढला होता. एवढंच नाही तर त्या विमानाने जवळपास 1500 फूट उंचीपर्यंत यशस्वी उड्डाण केलं होतं आणि ते सुखरूप खाली उतरलं सुद्धा होतं. एवढ्या अविश्वसनीय शोधानंतरही या महान वैज्ञानिकाचं नाव इतिहासाच्या पानांमधून कुठेतरी गायब झालं. होय, आम्ही बोलत आहोत मराठी वैज्ञानिक शिवकर बापूजी तळपदे यांच्याबद्दल. या कहाणीची सुरुवात होते 1864 मध्ये. तळपदे यांचा जन्म महाराष्ट्रातील मुंबईत झाला. त्यांनी सर जमशेदजी जीजीभाय स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण पूर्ण केलं आणि तिथेच ते शिक्षक म्हणून रुजू झाले. शिक्षक असतानाच त्यांनी वेद विद्येचा सखोल अभ्यास सुरू केला. स्वामी दयानंद सरस्वती यांचे ग्रंथ वाचल्यानंतर त्यांनी भारतीय विमानशास्त्रावर काम करण्याचा निर्णय घेतला. तळपदे यांचा विश्वास होता की विमानाचे रहस्य वेद मंत्रांमध्ये दडलेले आहे आणि याच वेद मंत्रांचा आधार घेऊन त्यांनी पहिल्यांदा एका विमानाचा मॉडेल तयार केला. या विमानाचं नामकरण करण्यात आलं मरुत्सखा. मरुत म्हणजे हवा आणि सखा म्हणजे मित्र, म्हणजेच हवेचा मित्र. मरुत्सखा हे विमान बांबूपासून बनवलेले एक दंडगोलाकार रचना असलेलं होतं. याच्या आत लिक्विड मर्करी नावाचं रासायनिक तत्व भरलेलं होतं. तळपदे यांच्या सिद्धांतानुसार पारा जेव्हा सूर्यप्रकाशात येतो तेव्हा तो हायड्रोजन गॅस बाहेर टाकतो आणि हायड्रोजन हा वायू हवेपेक्षा हलका असतो. याच तत्वाचा वापर करून विमान आकाशात उड्डाण करू शकतं असा त्यांचा दावा होता. आणि मग तो ऐतिहासिक दिवस आला. 1895 साली मुंबईतील चौपाटी बीचवर मरुत्सखाची चाचणी घेण्यात आली. शेकडो सामान्य लोक तर होतेच, पण त्यासोबतच न्यायमूर्ती गोविंद रानडे, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांसारखे अनेक मोठे आणि प्रतिष्ठित लोक साक्षीदार म्हणून हजर होते. आणि चमत्काराप्रमाणे मरुत्सखाने जवळपास 1500 फूट उंचीवर उड्डाण केलं. एवढंच नव्हे तर ते सुखरूप खाली उतरलं. हा भारतीयांचा पहिला आणि सर्वात मोठा विजय होता. पण त्यानंतर तळपदे या शोधावर पुढे काम करत राहिले, पण त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना या संशोधनावर जास्त वेळ देता आला नाही. मरुत्सखाच्या उड्डाणानंतर ठीक 8 वर्षांनी 17 डिसेंबर 1903 रोजी अमेरिकेच्या किनाऱ्यावर राईट बंधूंनी आपले पहिले विमान उडवले. त्यांची विमानं फक्त 120 फूट उंचीपर्यंत उडाली आणि खाली पडली. पण याच उड्डाणासाठी राईट बंधूंना इतिहासाच्या पानांमध्ये विमानाचे जनक म्हणून स्थान मिळालं. आणि जो मराठी वैज्ञानिक त्यांच्या 8 वर्षे आधी 1500 फूट उंचीवर यशस्वी उड्डाण करून दाखवतो, त्या शिवकर बापूजी तळपदे यांचं नाव मात्र इतिहासाच्या पानांमधून कुठेतरी हरवलं. लहान मुलांचं खेळणं बनून त्यांचा शोध त्यांच्याच घरात राहिला. 1916 मध्ये तळपदे यांनी जगाचा निरोप घेतला. आज 42 वर्षांनंतर या शोधाची दखल घेतली जात आहे. 2015 मध्ये तळपदे यांच्या जीवनावर हवाई जादा नावाचा चित्रपटही प्रदर्शित झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे सगळे ऐतिहासिक कागदपत्रे आता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. मित्रांनो, ही कथा फक्त एका शोधाची नाही, तर भारतीयांच्या अनेक शोधांना जागतिक स्तरावर कसं दडपून टाकण्यात आलं याची आहे. भारत आता शक्तिशाली बनत असताना अशा नावांना योग्य सन्मान मिळालाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तळपदे यांना योग्य सन्मान का मिळाला नाही? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.